आज बनवते झणझणीत अशी डुबूक वड्याची भाजी। त्यासाठी खोबरं, कांदा, आपल्या लाल मिरच्या, लसूण छान व्यवस्थित भाजून अशा पद्धतीने पेस्ट बनवायची। कढईमध्ये आपल्या आवडीचे मसाले घालून घ्यायचे। तयार केलेलं मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचे। अशा पद्धतीची भाजी एकदम छान आणि चविष्ट होते। पाणी घालून घ्यायचे, कोथिंबीर घालायची, मस्त छान उकळी काढून घ्यायची। उकळी आल्याच्या नंतर बेसन पीठ अशा पद्धतीने आपल्याला फक्त मीठ घालून एवढ्या पद्धतीने घट्ट बनवून घ्यायचे आणि छोटे छोटे वडे सोडायचे उकळी आल्याच्या नंतर। आणि मस्त आपल्याला ही भाजी शिजवून द्यायची आहे। भाजीला काही नसलं तर एकदम करायला सोपी आणि खायला टेस्टी अशी ही डुबूक वड्याची भाजी आपली बनवून तयार झालेली आहे। बघा किती छान आहे, एकदम मस्त काळ्या वाटणातील चविष्ट आणि झटपट होणारी डुबूक वड्याची भाजी।